नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रो, 26 एप्रिल 2026 ला तुमची स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे, या 7वी स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला पास होण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलवरती इम्पॉर्टंट आपण काही बुद्धिमत्तेचे व गणिताचे ट्रिक्स टाकत आहोत। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असेल तर नक्कीच लाईक करा। बघा, वेळ न लावता आज आपण सराव प्रश्नपत्रिका घेणार आहोत बुद्धिमत्तेची। आता बुद्धिमत्तेमधले काही प्रश्न खूपच अवघड असतात, जसे की कूट प्रश्न असतात, त्यावरचा काय आपण सराव घेणार आहोत। बघा, या ठिकाणी आपण सुरू करूया प्रश्न सोडवायला। तर त्या अगोदर अशा प्रकारचे तुमचं जे फ्रंट पेज असणार असतं, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस तुम्हाला असं फ्रंट पेज आहे ते सगळं तुम्हाला व्यवस्थित भरावं लागते। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आसन क्रमांक लिहायचा आहे, केंद्र क्रमांक लिहायचा असतो। बुद्धिमत्तेच्या अगोदर काही तुमचे इंग्लिशचे प्रश्न असतात, 25 प्रश्न इंग्लिशचे असतात आणि 26व्या प्रश्नापासून पुढे 75व्या प्रश्नापर्यंत बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात। ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो। बघा, जे प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 ते प्रश्न क्रमांक 1 ते 26 पर्यंत, ठीक आहे, 25 पर्यंत हे इंग्लिशचे प्रश्न असतात आणि त्यानंतर 26व्या प्रश्नापासून, ठीक आहे, 26व्या प्रश्नापासून पुढचे प्रश्न 75 पर्यंत, क्वेश्चन नंबर 75 पर्यंत हे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात। हा पेपर क्रमांक 2 आहे। हे बघा, पेपर क्रमांक 2 आहे तुमचा इंग्रजी व बुद्धिमत्ता। ठीक आहे, आता यावरचं आपण इंग्रजीचं नाही तर बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न घेणार आहोत। तर बुद्धिमत्तावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे थोडं आपण बघूया। बघा, या ठिकाणी आपल्याकडे प्रश्न पहिला दिलेला आहे। अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारले जातात आणि यावरचा प्रश्न परीक्षेला येणार म्हणजे येणार। बघा कसा सोडवायचा यासाठी। आता ठीक आहे, प्रश्न क्रमांक लक्षात घेऊ नका, फक्त सध्या एवढं लक्षात घ्या। 30 आणि 31 साठी शेजारच्या वेन आकृतीत, आता ह्या जे आकृती आहे त्याला वेन आकृती म्हणतो आपण, वेन डायग्राम्स। तर या वेन आकृतीतील त्रिकोणात डॉक्टर, हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला आपण काय म्हणणार, डॉक्टर। ठीक आहे, आपण वाटलंच तरी ते लिहूया म्हणजे प्रश्न सोडवायला सोपं जाईल। त्रिकोणामध्ये आपल्याकडे काय दिलेलं आहे, डॉक्टर दिलेला आहे। त्रिकोणामध्ये डॉक्टर आहेत आणि वर्तुळामध्ये तुम्हाला शेतकरी दिले आहेत। हा जो वर्तुळ आहे इथं शेतकरी आपण लिहूया, शेतकरी। त्यानंतर षटकोनात लेखक, हा जो षटकोन आहे याला आपण लेखक असं नाव देऊया म्हणजे प्रश्न सोडवायला सोपं जाईल। तुम्ही पेन्सिलने लिहू शकता परीक्षेमध्ये पेपर सोडवताना। आणि चौकोनामध्ये तुम्हाला सुतार दिलेले आहेत, तर या गोष्टी इथं लिहून घेतल्या आपण। आणि प्रश्नामध्ये काय विचारलंय की शेती करणारे सुतार कोणत्या अक्षरांनी दाखवले आहेत। आता बघा, शेती करणारे म्हणजे शेतकरी कुठे येतं, या वर्तुळामध्ये येतं। ठीक आहे, या वर्तुळामध्ये येतं शेतकरी। आणि शेती करणारे सुतार म्हणजे वर्तुळामध्ये पण असतील आणि चौकोनामध्ये पण असतील असे अक्षर तुम्हाला इथे शोधायचे आहेत। वर्तुळामध्ये आणि चौकोनामध्ये असणारे अक्षर तुम्हाला शोधायचे आहेत। हे बघा, आता या ठिकाणी हा जो इतका भाग आहे हा तुम्हाला इथं सांगता येईल। हा बघा, हा जो इतका भाग आहे हा तुम्हाला सांगता येईल की शेती करणारे सुतार म्हणजे चौकोनाचा जो भाग आहे आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणजे वर्तुळाचा जो भाग आहे हे त्या प्रश्नाचं उत्तर असणार। म्हणजे IE आणि GF हे तुम्हाला बघायचंय। तर यामध्ये प्रश्नामध्ये ऑप्शन बघा, IE आणि FG, GF म्हणजे त्याला आपण FG सुद्धा लिहू शकतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तर लाईक करा। अजून पुढचा प्रश्न बघू आपण की फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षराने दाखवलेत। आता तुम्हाला हे बघायचं की फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षराने दाखवलेत। आता डॉक्टर म्हणल्यावर तुम्हाला त्रिकोण हे बघावं लागेल, हा त्रिकोण आहे। ठीक आहे, डॉक्टर। आणि फक्त लेखन करणारे म्हणल्यावर तुम्हाला हे पण बघावं लागेल की लेखक म्हणजे षटकोन। ठीक आहे, लेखक म्हणजे षटकोन, हा षटकोन आहे, हा जो षटकोन आहे हा षटकोन घेतला। षटकोन आणि त्रिकोण फक्त यामध्येच अक्षर असणार ते म्हणजे ह्या ठिकाणी आय अक्षर आहे। आणि आय अक्षर तुम्हाला इथं पर्याय क्रमांक कुठे दिसत आहे, कुठेच नाही। म्हणजे लेखन, एक गोष्ट बघा, डॉक्टर इथं काय प्रश्न दिलाय, लेखन करणारे डॉक्टर म्हणजे आता लेखन करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टरसाठी त्रिकोण घेतला आणि लेखनसाठी षटकोन घेतला। सॉरी, या ठिकाणी आपल्याला हे चौकोनात गेला आहे, आय असणार नाही ऑप्शन, आपलं ऑप्शन आय नसणार नाही, आपलं के ऑप्शन असणार आहे। कारण बघा, त्रिकोणामध्ये के पण दिसतोय आणि षटकोनामध्ये सुद्धा के दिसतोय। ठीक आहे, म्हणून के हे पर्यायामध्ये बघावं लागेल आपल्याला आणि के हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे के असणार आहे, पर्याय क्रमांक 1। चला पुढचा, आता हे झालं वेन डायग्राम वरचे प्रश्न। काही थोडेसे अजून थोड्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न बघूया। बघा, सायन्स वरचे पण प्रश्न थोडेसे तुम्हाला ट्रिकी लेवलचे विचारले जातात। आता पाण्यासाठी H2O असतं हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही खूप म्हणजे आधीपासून शिकत आलात।
पाणी जो आहे पाण्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ठीक आहे, तर याला आपण H2O असं म्हणतो. मग त्याचबरोबर मीठ जे आहे मीठ, ठीक आहे, मिठासाठी काय म्हटलं जाते, मिठाचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. त्याला आपण NaCl असं म्हणतो, NaCl. तर NaCl तुम्हाला कुठे दिसतं इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 असेल, NaCl. मिठाला आपण NaCl म्हणतो, सोडियम क्लोराईड असं म्हणत असतो, ठीक आहे, सोडियम क्लोराईड. याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl आहे आणि याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, ठीक आहे. चला समजला असेल तर पुढचा प्रश्न बघू. आता बघा, काही असे अंक दिले जातात, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी म्हणजे समानता बघायची असते, काहीतरी सारखेपणा बघायचा असते, त्याच्यात काय सिक्वेन्स काय ऑर्डर दिलाय त्यावरून तुम्हाला त्याच्यात काय म्हणजे अंक येईल ते शोधायचं असते. आता या ठिकाणी बघा 0 दिलेलं आहे आणि नंतर 4, नंतर 18 आणि या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय संख्या येईल हे विचारलं आहे. तर ऑर्डर लक्षात घ्या. जर आपण 1 चा घन केला त्यातून वजा 1 चा वर्ग केला तर काय भेटते आपल्याला, 1 चा वर्ग 1, त्यातून वजा केला 1 चा घन 1 आणि 1 चा वर्ग सुद्धा 1, तर आपल्याला संख्या भेटते 0, ठीक आहे, हा 0 भेटला. त्यानंतर आता 4 कसे येतील बघा, 2 चा जर घन केला वजा 2 चा वर्ग केला तर 2 चा घन 8 आला, 2 चा वर्ग 4 केला तर 8 तून 4 गेले 4 राहिले, हे बघा 4 भेटले, ठीक आहे. तसंच आता 3 चा घन करा आणि वजा करा त्यातून 3 चा वर्ग, तर 3 चा घन 27 होतो, वजा 3 चा वर्ग 9 आला, तर 27 तून 9 गेले तर 18 आले, हे बघा पुढची संख्या 18 आहे. मग त्याच प्रकारे तुम्हाला 4 चा घनामधून 4 चा वर्ग वजा करायचा आहे, 4 चा घन वजा 4 चा वर्ग, तर 4 चा घन होतो या ठिकाणी 64 आणि 4 चा वर्ग आहे 16, तर 64 मधून 16 गेले तर 48 ही वजाबाकी येते आणि 48 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर 48 या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी असतील, म्हणजे पर्याय क्रमांक हे 4 या प्रश्नाचं उत्तर असेल 48, ठीक आहे. समजलं असेल. किंवा एखादी अजून पुढची स्टेप बी तुम्ही म्हणजे बघू शकता, इथपर्यंतच न थांबता तुम्हाला वाटलं ठीक आहे आपण पुढचा घन घेऊया, 5 चा घन वजा 5 चा वर्ग केला तर बघा पुढची संख्या आपल्याला 100% भेटणार आहे 100. तर 5 चा घन 125 आहे, वजा 5 चा वर्ग करा त्यातून 25, तर 125 मधून 25 गेले तर 100 उरतात. बघा हा जे 100 चा आकडा आहे हा पण भेटला. म्हणजे अशा प्रकारचा सिक्वेन्स इथे तुम्ही लावू शकत आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर भेटलं आपल्याला पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न सोडूया. असेच आपण एकदम जे काही अवघड प्रश्न वाटतात तुम्हाला त्यावर जास्तीत जास्त सराव घेऊया आणि कुठला टॉपिक अवघड वाटत असेल तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यावर आपण जास्त प्रश्न घेऊयात, ठीक आहे. चला आता बघा, हा प्रश्न तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, म्हणजे जो आपला बुद्धिमत्तेचा टॉपिक आहे किंवा गणितामध्ये सुद्धा आहे हा टॉपिक कूट प्रश्न म्हणून, त्यावरचे प्रश्न म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना काय वाटतात, अवघड वाटतात, ठीक आहे. तर ते आपण सोडूया. काय दिले, एका रांगेत मध्यभागी उभे असलेल्या अमरच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर अजय असून, आता बघा पहिलं तर तुम्हाला हे इमॅजिन करावं लागेल, अशी एक रांग आहे, त्या रांगेमध्ये मध्यभागी कोण आहे ते बघा, मध्यभागी उभे असलेल्या अमरच्या, ठीक आहे, मध्यभागी उभे असलेल्या अमरच्या, म्हणजे हा समजा सेंटरला कोण आहे, अमर आहे आणि अमर हा मध्यभागी उभा आहे आणि मध्यभागी असल्यावर त्याच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर, ठीक आहे, आपण उजवीकडे घेऊ 7व्या क्रमांकावर, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा आणि 7व्या क्रमांकावर कोण आहे सांगले, अजय आहे, अजय. हे घेतलं. प्रश्न बघा समजून घेत सोडवायचा, म्हणजे आपल्याला अडचण जाणार नाही. तर 7व्या क्रमांकावर कोण आहे, अजय आहे आणि अजय असून त्याच्या डावीकडे, आता बघा अजयच्या डावीकडे इकडे यायचंय, अजयच्या डावीकडे 12व्या क्रमांकावर, ठीक आहे, 12व्या क्रमांकावर राकेश उभा आहे. तर रांगेत कमीत कमी किती मुले असतील. आता अजय पासून 12व्या क्रमांकाकडे यायचं आपल्याला. मग आता अजय पासून 12व्या क्रमांकाकडे येऊ आपण. इथून इथं अजय आहे, ठीक आहे, इथं अजय, याला अजयला लिहू आपण. आता अजय पासून 12व्या क्रमांकाकडे यायचे, म्हणजे हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा. तर 12व्या क्रमांकावर कोण आहे, इथं राकेश उभा आहे, ठीक आहे, या ठिकाणी राकेश उभा आहे. आता त्यानंतर आपल्याला विचारले की त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील. आता हे सगळं आपल्याला प्रश्नाचं जे दिलं होतं ते आपण इथं लिहून घेतलेलं आहे. इथं अमर उभा आहे सेंटरला, इकडे 7व्या क्रमांकावर अजय आहे, ठीक आहे, आणि इथं कोण आहे, इथं राकेश उभा आहे, ठीक आहे, इथं राकेश उभा आहे. आणि आपल्याला विचारलंय काय प्रश्नात विचारले की एकूण किती मुले असतील. लक्षात घ्या, हे जर सेंटरला असेल तर त्याच्या जर उजवीकडे 7 विद्यार्थी असतील त्याच्या डावीकडे पण 7 विद्यार्थी असतील, बरोबर आहे. आणि तो सेंटरचा एक, त्याला एक धरावं लागेल आपल्याला, म्हणजे इकडचे 7 अधिक तिकडचे 7 अधिक तो जो अमर आहे त्या अमरला सुद्धा घ्यावं लागेल, म्हणजे हे 7 आणि 7 14 अधिक 1 15, तर हे 15 आकडा इथे येईल आपल्याकडं. म्हणून या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे 15 म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारचे हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला.
त्यानंतर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा तुम्हाला ही व्हिडिओ लेक्चर्स भेटत आहे रेकॉर्डेड मध्ये. जर तुम्हाला लाईव्ह बॅचेस घ्यायचे असेल, आता आपण फ्री मध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती लाईव्ह सुद्धा घेऊया. जर तुमची तशी डिमांड येत असेल की सर तुम्ही लाईव्ह घ्या म्हणून, तर आपण रोज संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही टायमिंग सांगा, त्या टायमिंगला आपण लाईव्ह सुद्धा बॅच घेऊ शकतो अशा प्रश्नांवरती, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. आता या प्रश्नात आपल्याला काय विचारलंय की जॉन एका रांगेत समोरून 9वा क्रमांक व मागून 8वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती. आता बघा या ठिकाणी एक रांग दिलेली आहे. या रांगेमध्ये एक व्यक्ती आहे जॉन. तो जॉन जर विचार केला तर समोरून तो 12व्या क्रमांकावर आहे, असा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा. ठीक आहे, समोरून 12व्या क्रमांकावर आहे. पाठीमागून जर विचार केला तर पाठीमागून तो 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आता ह्या ठिकाणी आपल्याला डायग्राम कडे सुद्धा गरज नाही लागते, एकदम सिंपल ट्रिक आहे, त्या ट्रिकने उत्तर निघते. व्यक्ती एकच आहे, ठीक आहे, त्यामुळे त्याला समोरून पण आपण काउंट करालो, पाठीमागून सुद्धा काउंट करालो, बरोबर आहे, म्हणून तो 2 वेळेस काउंट होत आहे या ठिकाणी. आता बघा समोरून 9व्या क्रमांकावर आहे 9 अधिक पाठीमागून 8व्या क्रमांकावर आहे अधिक 8, आणि तोच व्यक्ती 2 वेळेस काउंट वाला म्हणून एकदा त्याला वजा करायचं. या ठिकाणी 9 अधिक 8 याचं उत्तर 17 वजा 1 म्हणजे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी भेटणार आहे 16. आणि 16 म्हणजे पर्याय क्रमांक बघा कुठे दिसतंय तुम्हाला, पर्याय क्रमांक 2. बघा तुम्हाला अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला, समोरून एवढा एवढा क्रमांक, पाठीमागून इतका क्रमांक, किंवा वरून इतका क्रमांक, खालून इतका क्रमांक, तर अशा प्रकारे विचारलं एकाच व्यक्तीबाबत, तर वरून खालून जो क्रमांक दिलाय त्यांच्या दोघांची बेरीज आणि वजा 1 करायचा, किंवा समोरून पाठीमागून जो अंक दिलाय, क्रमांक दिलाय, त्या क्रमांकाची बेरीज आणि 1 वजा करायचा. उदाहरणार्थ समजा वरून, आता उदाहरणार्थ समजा वरून 12वा क्रमांक, ठीक आहे, 12वा क्रमांक, एक व्यक्ती आहे समजा, एक व्यक्ती XYZ जे असेल ते, वरून 12वा क्रमांक व खालून 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 चौथा क्रमांक असल्यास रांगेत एकूण विद्यार्थी किती. ठीक आहे, रांगेत एकूण विद्यार्थी किती. तर अशा वेळेस काय करणार तुम्ही, वरून 12वा क्रमांक अधिक खालून चौथा क्रमांक, 12 अधिक 4 करा, यांची बेरीज करून टाका, झाले 16, त्यात वजा 1 करा, झाले 15. वजा 1 का, कारण तेच व्यक्ती आपण रिपीट 2दा मोजत असतो म्हणून वजा 1 करायचं. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न या पद्धतीने तुम्हाला सोडवता शकतात. ठीक आहे, चला रांगेतील प्रश्नावरती अजून एक सिंपल प्रश्न आहे, तो बी घेऊया. प्रश्न वाचल्यावर तुमच्या डोक्याचं दहीच होते बघा, तुम्हाला एकदम अवघड वाटतो, पण ट्रिक जर लक्षात आली तर एका सेकंदात त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकता. बघा या ठिकाणी एका रांगेत प्रणव समोरून 12वा व तन्मय मागून 17वा आहे. आता बघा या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत. मागच्या प्रश्नात कसा होता, एकच होता व्यक्ती जॉन, ज्याचाच क्रमांक 12वा समोरून पाठीमागून 8वा होता. तर या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत की एका रांगेत प्रणव समोरून 12वा व तन्मय मागून 17वा आहे, तर त्या दोघांच्या दरम्यान 5 मुले आहेत, तर रांगेतील एकूण मुलांची संख्या किती. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इकडून जो आहे प्रणव, ठीक आहे, प्रणव इकडून कितव्या क्रमांकावर आहे, इकडून आहे समजा 12व्या क्रमांकावर. त्यानंतर तन्मय बघा या साईडला पाठीमागून, ठीक आहे, इकडून आहे तन्मय, पाठीमागून त्याचा क्रमांक किती आहे, 17वा. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रणवचा समोरून 12वा क्रमांक आहे, तन्मयचा 17वा क्रमांक आहे, आणि दोघांच्या मधामध्ये आपल्याला किती विद्यार्थी आहेत म्हणून सांगले, 5 मुले आहेत म्हणून सांगले. ठीक आहे, या दोघांच्या मधामध्ये 1 2 3 4 5 असे 5 मुले आहेत म्हणून सांगितले. ठीक आहे, आकडा किती आहे, 5. या ठिकाणी डायरेक्ट आपण आकडा लिहूया 5. तर या प्रश्नाला कसं सोडवणार, समोरून 12 पाठीमागून 17 दोघांच्या मधात 5 आहेत, म्हणजे या सगळ्यांची बेरीज जर केली तर बघा 12 अधिक हे मधातले 5 अधिक किंवा आधी असं घेऊया 12 अधिक 17 अधिक 5 सोपं जाईल. तर या सगळ्यांची जर बेरीज केली 7 आणि 5 12 आणि 2 14, 14ला 4 हाताला 1 1 2 3 34, 34 म्हणजे 34 बघा पर्याय क्रमांक कुठं दिसतोय तुम्हाला, 34 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार, पर्याय क्रमांक 3 34. प्रश्न खूप सोपा आहे, फक्त थोडंसं लॉजिकली तुम्हाला विचार करायचा आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न, तुम्हाला दिशा जो आहे या सुद्धा माहित पाहिजे, दिशावर प्रश्न विचारलाय. आता बघा या ठिकाणी पौर्णिमा उगवत्या सूर्याच्या दिशेने चालत होती. आता उगवता सूर्य म्हणलं की पूर्व दिशा असणार, आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला एक रफ डायग्राम काढायची आहे, ज्या ठिकाणी कधी पण जे उजव्या साईडला आहे ती पूर्व दिशा असते. ठीक आहे, उजवी साईड ही पूर्व दिशा असते, म्हणजे इकडे पूर्व दिशा घेतली, मग पूर्व दिशेच्या विरुद्ध दिशेला असते पश्चिम. ठीक आहे, पूर्व दिशेच्या विरुद्ध दिशेला असते
पश्चिम, आणि नकाशामध्ये ज्यावेळेस आपण नकाशा करत असतो तेव्हा नेहमी वरची दिशा ही उत्तर दिशा असते आणि त्याच्या खालची दिशा ही दक्षिण दिशा असते. तर या दिशा तुम्हाला माहित पाहिजे. या दिशा आपण ड्रॉ केल्यानंतर आता आपल्याला विचारलंय काय की उगवत्या सूर्याच्या दिशेने चालत होती. आता ठीक आहे, एक व्यक्ती आहे समजा आणि ती जी आहे पौर्णिमा जी आहे ही उगवत्या दिशेने चालत आहे, म्हणजे पूर्वेकडे तिचं तोंड आहे समजा, इकडे ती तोंड करून असं चालत होती. ते 2 वेळा काटकोनात उजवीकडे वळली तर तिच्या समोरील दिशा कोणती? आता बघा 2 वेळा काटकोनात ती काय व्हायलेली आहे, वळली. कुठल्या बाजूला वळली? उजवीकडे वळली. आता तिचं तोंड इकडे आहे, ते असं वळणार, ही 90 डिग्रीचा इथं अँगल झाला आणि इथं 90 डिग्रीचा, म्हणजे 2 वेळा उजवीकडे वळली. बरोबर आहे. 2 वेळा उजवीकडे वळली म्हणल्यावर एकदा वळली तर दक्षिण दिशा आली, दुसरी वेळेस अजून वळली तर पश्चिम दिशा आली, आणि इकडच्या बाजूला ती तोंड करून उभा आहे, म्हणजे तिच्या समोरची दिशा ही पश्चिम दिशा असणार आहे. मग पश्चिम दिशा आहे म्हणल्यावरती पर्याय क्रमांक कुठला येणार इथं? पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर असं आहे पर्याय क्रमांक 4. मग त्याच प्रकारे बघा राधिका मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. आता तिकडे कसं होतं? उगवत्या सूर्याकडे. आता याच ठिकाणी आपण याच डायग्रामला जर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही समजू शकता राधिका मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, वेगळी डायग्राम काढू वाटलं सर आपण या ठिकाणी असं डायग्राम घ्या. जी उजवीकडली बाजू असते ती नेहमी पूर्व दिशा असते, डावीकडची आहे ती पश्चिम दिशा असते, वरची दिशा ही नेहमी उत्तर दिशा आणि खालची दिशा ही नेहमी दक्षिण दिशा असते. आता राधिकाचं जे तोंड आहे मावळत्या सूर्याकडे, मावळता सूर्य म्हटलं की तुम्हाला समजलं पाहिजे की तिचं जे तोंड आहे ही काय आहे? पश्चिम दिशेकडे करून उभा थांबलेली आहे. आता जर ती पश्चिम दिशेकडे तोंड उभा करून थांबलेली आहे, ती एकदा डावीकडे काटकोनात वळली. आता बघा असं इकडे जर तोंड करून उभा असेल, डावीकडे काटकोनात वळली तर तिची जी दिशा असणार आहे ती दक्षिण दिशा असणार आहे. ती एकदा डावीकडे वळली काटकोनात आणि व नंतर उजवीकडे दोनदा. ठीक आहे, उजवीकडे दोनदा. आता एकदा डावीकडे वळली तेव्हा दक्षिण दिशा कडाली ती, आणि उजवीकडे 2 वेळेस वळली तर एकदा वळली परत दुसऱ्या वेळेस वळली, म्हणजे एकदा वळली तर पश्चिम, अजून एकदा 2 वेळेस, म्हणजे 2 वेळेस वळली तर दिशा ही उत्तर येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा एकदा डावीकडे वळली. ठीक आहे, आपण डावीकडे घेतलं तर दक्षिण दिशा आली, नंतर उजवीकडे 2 वेळेस वळली तिनं, उजवीकडे 2 वेळेस वळली तर त्या ठिकाणी तिच्या जी उजव्या हातची जी दिशा असणार आहे ती कुठली? आता तिचं तोंड आहे उत्तर दिशेकडे आणि तिच्या उजव्या हाताला दिशा विचारली म्हणजे कुठली दिशा असणार आहे? पूर्व. तिच्या उजव्या हाताची जी दिशा असणार आहे ती पूर्व, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. अशा प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स असतात. हे प्रश्न खूप अवघड वाटतात तुम्हाला, परंतु जर तुम्ही डायग्रामॅटिकली सोडवले तर हे पण तुम्हाला इझी वाटतील. आता हा आहे कॅलेंडरवरचा प्रश्न जो सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि खूप डोकं खाणारा प्रश्न आहे असं वाटतंय, पण याचे काही ट्रिक्स असतात, ह्या जर तुम्हाला माहित झाल्या तर तुम्ही हे प्रश्न एका सेकंदात सोडू शकता. बघा 27 डिसेंबर 2018 रोजी रविवार होता, तर 5 सप्टेंबर 2018 लाच ठीक आहे कोणता वार असेल? ठीक आहे, वर्ष बदललेलं नाही, वर्ष तेच आहे, फक्त महिने बदललेत. या ठिकाणी तुम्हाला काही कन्सेप्ट माहित पाहिजे, एक्स्ट्रा डे वगैरे काढणं. आता तुम्हाला या ठिकाणी बघा डिसेंबर महिन्यातली तारीखचा वार दिलेला आहे आणि विचारलं त्याच्या अगोदरचा, पुढचा विचारला नाही, डिसेंबरच्या नंतरचा नाही, त्याच्या आधीचा विचारलाय, सप्टेंबर मधला, म्हणजे एक्स्ट्रा डेज तुम्हाला पाठीमागचा वार विचारलाय. ठीक आहे, भूतकाळातला वार नाही विचारला, म्हणजे तुम्हाला भूतकाळातला विचारलाय, भविष्यकाळातला नाही. मग आपल्याला इथं काय करावं लागेल? डिसेंबर आधी एक्स्ट्रा डेज काढावं लागतील. ठीक आहे, एक्स्ट्रा डेज ही कन्सेप्ट तुम्हाला थोडंसं माहित पाहिजे. जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या याच युट्यूब चॅनलला कालमापनावरती, ठीक आहे, 8वी NMSचा लेक्चर घेताना आपण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, बघून घ्या एकदा. एक्स्ट्रा डेज काढायचे असतील तर आपल्याला डिसेंबरचे 27 दिवस घ्यावे लागतील. ठीक आहे, डिसेंबरचे किती दिवस? 27 दिवस. डिसेंबरच्या पाठीमागं बघा आपल्याला सप्टेंबर पर्यंत जायचंय, लक्षात घ्या. हे सप्टेंबर आहे, सप्टेंबर नंतर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर. डिसेंबरचे हे 27 दिवस. पाठीमागं जा, नोव्हेंबर महिना कितीचा असतो? 30चा, ऑक्टोबर महिना 31चा आणि सप्टेंबरच्या 5 तारखेपर्यंत पाठीमागं जायचंय म्हणजे ते 25 दिवस. या सगळ्यांची तुम्हाला टोटल जर केली तर एक्स्ट्रा डेज मिळतील. ठीक आहे, या सगळ्यांची जर तुम्ही टोटल केली तर तुम्हाला एक्स्ट्रा डेज मिळतील. सगळ्यांची बेरीज करा, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13ला 3 हातचा 1, 3 आणि 3 6, 3 9 10 11, 113. या ठिकाणी तुम्हाला बेरीज मिळाली. 113 हे काय झाले? टोटल डेज झाले. आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स्ट्रा डेज बरोबर टोटल डेज डिवायडेड बाय 7. हा फॉर्म्युला आहे, पाठ करून ठेवायचा. टोटल डेज आपल्याकडं 113 आले डिवायडेड बाय 7. तुम्ही म्हणताल डिवायडेड बाय 7च का? कारण आठवड्यात दिवस 7 असतात म्हणून 7 ने भाग द्यायचा असतो. या ठिकाणी 7 ने याला भाग द्या. आपल्याकडे काय रिमाइंडर येतो, बाकी किती उरतात ते आपल्याला बघावं लागेल. 7 1 7, किती उरले? 4 उरले आणि 7 सकम 42. तर या ठिकाणी एक जो आहे, एक उरलेला आहे, एक, आणि एक जो उरला तो आपला रिमाइंडर आहे. या रिमाइंडरवर सगळा खेळ आहे बघा. हा एक उरलेला आहे
याला नीट व्यवस्थित लक्षात ठेवा. एक उरलेला आहे. हा एक जो उरला तो रिमाइंडर आहे. ठीक आहे, रिमाइंडर म्हणजे बाकी उरला आणि या सगळ्या बाकीवर सगळा खेळ आहे. आता एक बाकी उरला आणि तुम्हाला जो महिना विचारलाय हे डिसेंबरच्या अगोदर विचारलाय, पाठीमागे विचारलाय, रिव्हर्स मध्ये जायचंय म्हणून एक दिवस पाठीमागे जाणार तुम्ही. जो वार दिलाय तुम्हाला रविवार, ठीक आहे, 27 डिसेंबर 2018 ला रविवार होता. ठीक आहे, तर 5 सप्टेंबर ला कोणता वार असणार म्हणून एक दिवस मागे गेलं, रविवारच्या एक दिवस मागे गेलं तर शनिवार येतो. तर शनिवार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. शनिवार म्हणजे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही गुगलवर जर टाकले तर डायरेक्टली कॅलेंडरवरती सुद्धा एकदम परफेक्ट आणि राईट त्याची डेट आणि त्याचा जे डे आहे ते पण तुम्हाला इथं दाखवल. ठीक आहे, म्हणजे प्रश्न चुकणार नाही तुमचा. तुम्ही त्याला परत एकदा बघू शकता. तर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स आवडला असेल तर लाईक करा आणि याचे जर तुम्हाला लाईव्ह बॅचेस पाहिजे असतील तुमच्या परीक्षेपर्यंत तर आपण फ्रीमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह बॅचेस सुद्धा घेऊयात. धन्यवाद.